नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हल्ली धावपळीचं आणि ताणतणावाच्या आयुष्यात अनेक आजार आपल्या जीवनाचे एक भाग बनून गेलेले आहेत. त्यामध्ये मधुमेह आहे, परत रक्तदाब आहे, म्हणजे BP आहे, डायबिटीज आहे, किंवा हायपरटेन्शन आहे, हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे. असे अनेक प्रकारचे आजार आजच्या आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनून गेलेले आहेत. परंतु हे आजार आपल्याला होऊच नये म्हणून आपण निसर्गाची साथ घेतली पाहिजे. कारण औषधं खाऊन जगण्यापेक्षा औषधं न खाता म्हणजे आपण कशा पद्धतीने जगू शकतो या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुभाषचंद्र मालानी. ते मूळचे जतचे आहेत. एक समाजकारणी, राजकारणी, एक पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे. त्यांचं आजचं वय आहे 84. परंतु आजही ते त्याच उमेदीनं आणि त्याच उत्साहानं आजही आरोग्य आणि निसर्गोपचार प्रचाराचं काम करत आहेत. तर आज या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. मालानी सर, आपण अनेक वर्ष या आरोग्य क्षेत्रात काम करत आहात. हो. आपण मुख्य विषयाकडे येण्यापूर्वी थोडंसं आपलं शिक्षण कुठे झाले, कशा पद्धतीनं सुरुवातीचा प्रवास झाला त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. माझं गाव मूळ जत, जे स्टेट होतं. 1958 साली माझी SSC झाली. त्याच्यानंतर मला कॉलेज शिकायचं होतं, पण आमचा वडिलोपार्जित धंदा तिथं कापडाचा वगैरे निराळ्या बिझनेस असताना आमच्या काकांचं म्हणणं असं पडलं की कॉलेज शिकून काय करायचं आहे, शेवटी दुकानात सांभाळायचं आहे. ते एक व्यावसायिक भूमिका. व्यावसायिक म्हणून म्हटलं हे शिक्षण घ्या आधी, हेच आपला पोटापाण्याचा धंदा आहे. कारण माझे वडील लहानपणीच वारले होते. मी काकांच्या जवळच सगळं सांभाळत होतो. पण मी जरा हट्टच धरला की बाबा नाही, मला काहीतरी शिकायचंच आहे. म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं एखादं वर्ष काहीतरी शिकचा. म्हणून मग एका वर्षात काय होईल म्हणून मग गव्हर्मेंट कमर्शियल डिप्लोमा म्हणून त्यावेळेला चालायचं सांगलीला. तो गव्हर्मेंट डिप्लोमा घेतला मी आणि 1 वर्ष ते केलं. त्याच्यानंतर आपला उद्योगधंदा, रॉकेलची एजन्सी होती, कापडाचं दुकान होतं, बाकीचे किराणा मालाचे असे निराळे व्यवसाय होते, देशी औषधाचं दुकान होतं, सगळे सांभाळायचं. हे करता करताच 1967 जे पूर्वीपासून लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खेळात वगैरे असल्यामुळं समाजकाम करायला पाहिजे आपल्याला असं वाटायला लागलं. मग समाजाकरता आपण काय करायचं, तर मग आमच्या जत तालुक्याचं कायम दुष्काळी तालुका आमचा. बरोबर. आणि त्याच्या बातम्या कुठे यायच्याच नाहीत जास्त. म्हणून मग आपल्या भागातल्या अडीअडचणी वगैरे यायला पाहिजेत म्हणून पुण्याला दैनिक तरुण भारत म्हणून निघत होता, त्याचं वार्ताहराचं काम सुरू केलं. वार्ताहर करता करता तुम्हाला सांगतो त्याच्यातनं जनसंघाचं काम चालू झालं. जनसंघाचं काम करता करता समाजाकरता काम करायचं. पण कधीही मी राजकारण हा माझा धंदा केला नाही. बाकी सगळे धंदे सांभाळून त्याच्यातनं वेळ काढून करायचं, जमेल तेवढं करायचं. असं करता करता तुम्हाला सांगतो आपलं काम चाललं होतं. लोकांना काय इकडते त्या भागामध्ये बरंच हे झालं. लोकांना ते माझं काम आवडायला लागलं, त्यामुळे लोकही प्रतिसाद द्यायला लागले. तिकडचे म्हणजे जनसंघ पूर्वी तो लिमिटेड एका गल्लीत असलेला पक्षसंबंध भागात पसरायला लागला. म्हणताना मग जिल्ह्यातही काम लोकांच्या लक्षात यायला लागलं. म्हणून 1972 साली जनसंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि 72 ते मग पुढे जिल्ह्याचं काम बघायला लागलं. असं करता करता आणीबाणीमध्ये मग
जिल्हाध्यक्ष म्हणून जेल यात्रा सुरू झाली. बरं. पण जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आणि त्याच्या आधीसुद्धा 1955 पासून मला सर्दीचा विकार होता. बरं. साधारणतः 60-65 नंतर सर्दीचा रूपांतर दम्यामध्ये व्हायला लागलं. बरं. आणि जेलमध्ये गेलो तरी सुद्धा भयानक मला सर्दी आणि दम्याचा त्रास होता. जेलमधनं सुटका झाल्यानंतर मग जनता पक्षातनं पुढं भारतीय जनता पक्ष. पण माझा दम्याचा विकार वाढतच होता. आणि तो वाढत असताना एक वेळ अशी आली की मीच कार्यक्रम ठरवायचे आणि ते मलाच करता यायचे नाहीत. सकाळी चांगलं असं दुपारी आडवं, दुपारी चांगलं असं संध्याकाळी आडवं, केव्हा तब्येत बिघडेल माहिती नाही. दम्याचा त्रास म्हणजे काय की वरचा श्वास वरती, खालचा श्वास खालती, हे सगळं मी भोगलं. काही काही वेळा तर असं वाटायचं की आता जीव गेला तर बरं होईल, इतका त्रास व्हायचा. आणि असं करता करता सगळे दवाखाने झाले, सगळे पॅथीचे दवाखाने हिंडून झाले, सगळं झालं. त्याचा त्रास काय कमी होत नव्हता. आणि जेलमध्ये सुद्धा मला सगळ्या स्वतंत्र व्यवस्था होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये असताना 1987 साली म्हणजे 80 साली भागातल्या समस्यांना वाचा फुटाळण्याकरता म्हणून जे मी एक साप्ताहिक चालू केलं होतं स्वतःचं, जत समाचार म्हणून, ते चालूच होतं. त्याच्यातनं तुम्हाला सांगतो ते करता करता तुम्हाला सांगतो त्या जत समाचारच्या ह्याच्यातून संबंध महाराष्ट्रभर भिंडून रोजगार हमीवर आधारित फळबाग योजना तयार केली. मी स्वतः तयार केली, हिंडून अभ्यास करून. ती शासनाकडे दिली, ती मंजूर करून घेतली. ती 1990 पासून ती राबवली गेली. 90 ते 15-20 वर्ष. हे असं करताना 87ला मलाच असं वाटत होतं मी काही काम करू शकत नाही. म्हणून मग पार्टी सांगितलं आता माझ्याकडनं काही होणार नाही. म्हणून 87 साली राजकीय निवृत्ती घेतली. संबंध पत्रकारिता 90 साली बंद करून टाकली. धंदे माझे जे होते ते ऑइल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर, जीप, स्पेअरपार्टचं दुकान वगैरे सगळं बंद करून टाकलं. आणि तोपर्यंत मुलं मोठी झाली होती. मुलांना विचारलं तुम्ही येणार आहात का, बघणार आहात का पुढं? नाही. एक मुलगा माझा धाकटा मुलगा आहे, तो वेटरनरी डॉक्टर आहे, तो पुण्याला असतो. थोरला मुलगा आहे तो सांगलीला असतो. सांगलीला तो कॉम्प्युटर क्षेत्रात काम करतो, हा वेटरनरी डॉक्टर. ते काय जतला परत येतील असं वाटलं नाही म्हणताना म्हटलं मी इथं बंद करून टाकतो. 90 साली ते दुकान बंद करून टाकलं. 92 सालीच तुम्हाला सांगतो पर्यंत सगळं हे एक सगळं कट करत गेलो. 87 ते 92 सर्दी आणि दम्यातून बाहेर कसं पडलं? सर्दी आणि दमा त्यातून बाहेर कसा? हे कट करत गेलो. आणि या काळात 87 ते 92 या काळात फक्त भगवद्गीतेचा अभ्यास करायचा. आता आपले शेवटचे दिवस तेवढं व्यवस्थित जावं म्हणून आराम करत होतो. 1992 साली योगायोगानं मला निसर्गोपचाराची ओळख झाली. हे पुण्याचे एक ज्येष्ठ पत्रकार निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, अजूनही आहेत ते, गोविंद जयस्वाल म्हणून. त्यांचं लेक्चर होतं सांगलीला. आणि त्या लेक्चरमध्ये सांगलीत विजयंत म्हणून एक साप्ताहिक होतं. त्या साप्ताहिकाकरता मुलाखत घेण्याकरता म्हणून त्यांच्याकडे गेलो. आणि ते करताना त्यांनी लेक्चरमध्ये उशीर झाला मला जायला. म्हणताना त्या लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की निसर्गोपचारला काहीही अवघड नाही आणि निसर्गाच्यातनं सहज काही बरं होऊ शकतं. आणि मग नंतर ते लेक्चर संपल्यानंतर आमची मुलाखत सुरू झाली. मग मला माझी सर्दी दमा आठवला. दमा आठवल्यानंतर मी त्यांना मुलाखत त्याला पहिलाच प्रश्न असा विचारला की हो माझं दमा कमी होईल का? त्याने एकदा असं माझ्याकडे बघितलं. नाही म्हटले तुमचा दमा नाही कमी होणार. मी म्हटलं आत्ता तर तुम्ही लेक्चरमध्ये सांगितलं की तुमचा निसर्गोपचारामध्ये सगळं काही बरं होऊ शकतं आणि आता तुम्ही म्हटलं तुमचा दमा नाही कमी होणार. मी पत्रकार म्हणून असंच छापणार म्हटलं पेपरमध्ये. तरी म्हटले अहो एकदम चिडू नका म्हटले, समजून घ्या म्हटले. निसर्गोपचार हा विषय असा आहे की स्वतः अभ्यास केल्याशिवाय त्याचा गुण येत नाही. आणि म्हटले तुम्ही पत्रकार, त्याच्यात राजकारणी, निराळे व्याप तुमचे,
आणि तुम्ही अभ्यास करणार नाही आणि मग कसं, कारण त्यावेळेला 51 वय झालं होतं माझं. बरं. म्हणजे कसं बरं होणार, नाही बरं होणार. मी म्हटलं मी अभ्यास करणार नाही असं तुम्ही कसं ठरवता म्हटलं, मी करून दाखवतो, करा म्हटले. आणि म्हणून मग त्यांच्याकडे विचारलं मी की तुमच्याकडे आहे का काय शिक्षणाचं त्याचं. मग त्याने सांगितलं असं डिप्लोमा आहे 2 वर्षाचा त्यांच्याकडे होता. त्यावेळेला 20,000 रुपये फी होती. ठीक आहे म्हणे, मी बघतो म्हटलं. त्याची सगळी माहिती घेतली, ती मुलाखत वगैरे घेतली, ती विजयंतमध्ये प्रसिद्ध झाली ते सगळे जण. मग नंतर म्हटलं आपण एकटे घेण्यापेक्षा आपल्याला मदतीला आणखी कोणी विद्यार्थी मिळतात का बघूया. म्हणून थोडा प्रयत्न केला. 20,000 रुपये देऊन ते करायला कोण तयार होईनात. बरोबर. 1992 सालची गोष्ट, त्यावेळेची 20,000 तर तयार होईनात. नंतर मग तसं बघत असताना माझी बहीण असते सोलापूरला. तिथं गेल्या वेळा तिथं संचार म्हणून एक पेपर निघत होतो, त्याच्यामध्ये आलं होतं नांदेड विद्यापीठाची जाहिरात आली होती. ती अखिल भारतीय गांधी निसर्गोपचार विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू बाळासाहेब भारदेच होते आणि पुणे विद्यापीठाचे तेच होते. पण त्याची फी होती 2,000. मग ती जाहिरात बघितली आणि मी पटकन बाळासाहेब भारतींच्याकडे पुण्याला गेलो. त्यांना म्हटलं हे तुमचं 20,000 सांगताय तुम्ही, हे 2,000 सांगताय, कसं काय सांगा. त्यांनी बाळासाहेब भारतींनी मला विचारलं तुम्ही कशा करतात, धंदा करायचा तुम्हाला निसर्गोपचार म्हणून प्रॅक्टिस करायची आहे का स्वतः करता मला माझे धंदा करता करायचं. म्हटलं तुम्ही पुणे विद्यापीठाच्या नावाला लागू नका, नांदेडचा कोर्स करा म्हटलं. आणि त्यावेळेला गांधींचे ते नावावरती त्यांनी त्याला 50% सूट दिली होती 2000 सुद्धा. म्हणून त्यावेळेला 1000 ॲडमिशन मिळाली मला. आणि मी तो केला. माझ्यासोबत आणि जतमधले 20-22 लोकांना घेतलं होतं ॲडमिशन. आणि ते अभ्यास सुरू झाला. मग 20-22 माझ्यासोबत गोळा केल्यानंतर बाळासाहेब भारतींना ते बरं वाटलं. त्यांनी नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरूंना बोलवून घेतलं. म्हटलं यांना सगळं व्यवस्थित तयार करा. त्यामुळे ठीक आहे म्हटलं माझ्यासोबत. मग ते अभ्यास करायला सुरुवात केली. कसं करायचं, काय करायचं सगळं त्यांनी दाखवलं. त्याप्रमाणे पोस्टल कोर्स सुरू केला. अभ्यास करताना पहिल्याच दिवशी चहा बंद. सगळं ते निसर्गोपचाराच्या नियमाप्रमाणे जे जे सांगतील ते पथ्य सगळं पाळायचं. सगळं व्यवस्थित चालू केलं. आणि ते करताना अभ्यास करतानाच तो 6 महिन्यातच माझ्या दम्याला कंट्रोल आला. म्हणजे पूर्वी साधं थंड पाण्यामध्ये हात बुडवलं तरी सर्दी व्हायची. हे 6 महिन्यानंतर मी थंड पाण्यानं आंघोळ करू लागलो. इतका फरक पडला. आणि दम्यामध्ये कंट्रोल बराचसा मिळवला. दमा मूग सगळा गेला नाही, कारण आयुष्यात 30 वर्ष दमा भोगलेले आहे. सगळे अवयव सगळे खराब झालेले. ते पूर्वीसारखे तर होणं शक्य नाही, पण बऱ्यापैकी मला जगता यायला लागलं. तर 93 सालापर्यंत मला व्यवस्थित सुरू झालं. आणि म्हणून मग बाळासाहेब भारतींनी मला हे दाखवलेला रस्ता आणि मी इकडे येऊन अभ्यास केला. म्हणून त्यांना आभार मानण्याकरता त्यांच्याकडे गेलो. आणि मग आभार मानताना बाळासाहेब भारती मला म्हणाले मग आता हे तुमचं नवीन जीवन आहे, पुनर्जन्म मिळाला आहे तुम्हाला, मग ते आमचं आयुष्य आम्हाला द्या, तुम्ही का वापरता, निसर्गोपचाराचा प्रचार करा. आणि म्हणून मग 1993 पासून धंदा म्हणून नव्हे, आरोग्य जागृती करून प्रचार प्रसार म्हणून निसर्गोपचार क्षेत्रात काम करतो. मग आता जे तुम्ही चळवळ सुरू केलेली आहे, तर आपण इथं वेगवेगळ्या पॅथी आल्यात. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे किंवा नॅचरोपॅथी आहे, अजून अल्टरनेटिव्ह मध्ये भरपूर पर्याय उपचार, पर्याय योगा आहे, स्पर्श चिकित्सा आहे, रंग चिकित्सा आहे. परंतु हल्ली काय झालंय, लोकांना वेळ नाही. लोक काय करतायत, डोकं दुखलं की पटकन गोळी आणायची खायची, किंवा छोटे छोटे आजार जरी झाला तरी डॉक्टरांकडे जायचं. मग आपण निसर्गोपचार हा कुठे कुठे मागे पडत निघालाय का? निसर्गोपचाराकडे लोक दुर्लक्ष करतायत का? अगदी बरोबर. मग हे का काय झालं सांगितलं, याच्याकरता जरा आपल्याला पूर्वीपासूनचा विचार करावा लागेल. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याकरता मूळ एक गीत आहे, रची है सृष्टि जिस प्रभु ने वही है सृष्टि चला रहा है.
जो पेड़ हमने लगाया पहिले उसी के फल हम खा रहे. बरं. हे जग ज्याच प्रभून तयार केलं आहे, म्हणजे निसर्ग तयार आहे, त्या निसर्गातून आपण निर्माण झालो ना. बरोबर. आणि निसर्गातच राहायचं आहे. नक्की. मग निसर्गामध्ये आपणच आहोत का? सगळे येत आहे. आपल्याशिवाय अन्य प्राणी आहेत की नाही? आहेत. मग त्यांचं थोडं निरीक्षण केलं पाहिजे की नाही? आपल्याशिवाय जे असंख्य जंगली प्राणी आहेत त्यांना कुठे दवाखाना लागतोय? त्यांना कुठे तुम्हाला सांगतो हॉस्पिटल आहेत? मग ते कसे जगतात? मग आपल्यालाच का दवाखाना लागतोय, आपल्यालाच का हॉस्पिटल लागतंय? याचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते की सर्व प्राणी, जेवढे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, निसर्गाने त्यांना निर्माण केलं आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते वागतात. बरं. आणि आपण मात्र माणसं निसर्गाचे नियम मोडतो. मोडत आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर वागलो आपण तर आपल्याला कशाचीच गरज नाही. निसर्गावर आक्रमण करतोय आपण. आणि निसर्गापेक्षा आपण शाणे चालू आहे. हं. निसर्गाने सांगितलं तुम्हाला केमिकल रसायन चालणार नाही, ते केमिकल रसायन बिंदास खातोय आपण. विषारी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ह्याच्यात रेफरन्स आला मग मध्ये सांगतो, त्याचं सविस्तर आपण नंतर बघू. जोपर्यंत आपण साखर कमी खात होतो ही पांढरी, तो पण रोग कमी होते. बरोबर. साखरेचं समाजातलं खाण्याचं प्रमाण जसं वाढलं तसे रोग वाढाले. ह्याच्याकडं कोणत्या विद्वानांचं लक्षच नाही. बरं, आपल्या समाजाचं सुद्धा रचना जी आरोग्याची आहे त्याचा जर थोडासा आपण विचार केला तर मूळ सृष्टीमध्ये अनेक पॅथी आहेत. तुम्ही म्हटल्यासारखं अनेक पॅथी आहेत. मग अनेक पॅथीमध्ये सगळ्यात जुनी पॅथी कोणती? आयुर्वेद. आयुर्वेद. ही केव्हा सुरू झाली? देव आणि दानवांचं ज्यावेळा समुद्रमंथन झालं, त्या समुद्रमंथनातून ही धन्वंतरी देवता निघाली. आणि त्या धन्वंतरी देवतेनं ते ज्ञान ऋषीमुनींना दिलं, ऋषीमुनींनी समाजाला दिलं, आणि त्यातनं ही निसर्ग सेवा सुरू झाली. धंदा नव्हे, सेवा होती. सेवा. निसर्ग सेवा होती. याचं जिवंत उदाहरण तुम्हाला सांगतो. रामायणात आपण बघतो, ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला रावणाच्या राजवैद्याला उचलून आणलं. त्यांना सुरुवातीला सांगितलं शत्रू पक्षाच्या याला मी मग ट्रीटमेंट देणार नाही. त्यावेळेला बिभीषणाने त्याला सांगितलं तू वैद्य आहेस, तुझं काम रुग्णाला सेवा देणं आहे. तो मित्र आहे की शत्रू आहे बघणं नाही. तुझा वैरी रोग आहे, माणूस नाही, तर तू ट्रीटमेंट दे. त्यावेळेला त्यानं ट्रीटमेंट द्यायचं कबूल केलं. त्यानं पहिल्यांदा नाडी बघितली आणि नाडी बघून सांगितलं उद्या सकाळच्या आत संजीवनी मला बुटी जर तुम्ही दिली तर मी यांना उठवतो. नुसतं तर नाव सांगून थांबला नाही तो. ती कुठे मिळते, कशी आणायची, सगळं सांगितलं. सकाळच्या आत आणायचं आणि मग ती संजीवनी बुटी आणली गेली आणि लक्ष्मणाला उठवलं गेलं. म्हणजे पूर्वीचे वैद्य धंदा करत नव्हते. पूर्वी कशाला, आत्ता अलीकडे आम्ही लहान असताना इथं चिकोडीजवळ संगमेश्वरजवळ चिकोडीच्या तिथं ते एक साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्याच्या मागच्या बाजूला गवनाळ म्हणून गाव होतं. आणि त्या गवनाळ गावामध्ये चिट्टीस नावाचे एक वैद्य होते. आल्यानंतर प्रत्येकाची नाडी बघायची. नाडी बघून बसा म्हणून सांगायचे, नाडी बघायची. नाडी बघितल्यानंतर निराळे औषध सांगायचे, पथ्य सांगायचे, जाऊ म्हणून. आणि त्यांना दक्षिणारूप आपण जे काय काढून ठेवू तेवढंच. फी नाही, काय नाही, काय. मग अलीकडचे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते नाडीसुद्धा बघत नाहीत. नाडी परीक्षण करणारे स्पेशल कोणीतरी डॉक्टर असतं. मग हे का आयुर्वेदात आहे ना ते? प्रश्न असा आहे, तुम्हाला सांगतो, नाडी ही फार महत्त्वाची आहे. नाडी परीक्षेतनं पहिल्यांदा माणसाचं त्याची प्रकृती कोणती आहे, कफ प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, हे ठरवावं लागतं. कफ प्रकृतीच्या माणसाला वात आणि पित्तची औषधं चालत नाहीत. वात प्रकृतीच्या माणसाला कफ आणि याची औषधं चालत नाहीत.
ते भाग वेगळे आहेत. हे तर आज अर्धवट शिक्षण घेतलेले जे असतील त्यांना ती नाडीही समजत नाही, ती प्रकृतीही समजत नाही. पहिल्यांदा आयुर्वेदशास्त्राप्रमाणे नाडी परीक्षा, नंतर नाभी परीक्षा, नंतर पडजीप परीक्षा. खोकला तुम्हाला येत असेल तर पहिल्यांदा पडजीप बघितली पाहिजे. पडजीप पडलेली असली तरी खोकला सुरू होतो आहे आणि आपला खोकला करतो आहे. तुम्हाला सांगतो महिने दवाखान्यामध्ये औषध घेतलेलं खोकल्याकरता लोक, खोकल्याच घेतलं, थोडंसं कमी वाटलं, परत आणि पडजीप पडली, परत आणि वाजलं. असे 4-4, 6-6 महिने खोकत असलेली माणसं त्याची पडजीप नीट दाबून बसवली आणि खोकला गेला. मी स्वतः घालवली. वाट आपली जर सरकली, बेंबीच्या खाली जी वाट असते ती तपासली पाहिजे. ती वाट जर सरकलेली असती तर पोटात जुलाब चालू होतात, बाकीचे नाना विकार चालू होत आहे. चांगले डॉक्टर विचारतात वाट कशी सरकते, ॲनाटॉमी प्रमाणे ते वाट कशी सरकते. त्यांना काय कळते वाट म्हणजे काय. मी कुणाला नावं ठेवत नाही, पण तुम्हाला सांगतो आज आपल्याकडं पूर्वी कसं होत होतं माहिती आहे का, की मी तुम्हाला सांगितलं मगाशी आपण बोललो होतो की सगळ्यात जुनी पॅथी आहे ती आयुर्वेद आहे. ही धन्वंतरी देवतेपासून सुरू झाली. मग नंतर निन्या पॅथी चालू झाल्या. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय असतं माहिती आहे का, की पूर्वीचं जे हे सगळं होतं, ऋषीमुनी आपल्याला साधू सांगायचे कसं आहे, प्रभात समयी लवकर उठलं पाहिजे. लवकर उठण्याचं कारण काय ते समजावून द्यायचे. आणि आपल्यासुद्धा शास्त्रीय पद्धतीनं आपण शहाणे झालो ना, तरीसुद्धा म्हणलं चला सूर्योदयापूर्वी आपल्या पृथ्वीवरती ओझोन वायू असतो. बरोबर. आता लोकांना उशिरा उठायची सवय लागली, मग त्यांना ओझोन मिळतो का? नाही. ओझोन वायू पूर्वीच्या लोकांना घ्यायला सांगायचे. पूर्वी म्हणजे केव्हा झोपावं, केव्हा उठावं, याचे सगळे आपले समाजाचे नियम होते. सूर्योदयापूर्वी सगळं शौच मुखमार्जन वगैरे आपण आंघोळ करून सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचे. बरं. आणि देवळात जाऊन नमस्कार करून त्यांचा दिवस चालू व्हायचा आणि ते संध्याकाळपर्यंत न थकता काम करत होते. कारण पहाटे 5च्या पूर्वी उठल्यानंतर तो सकाळच्या वेळी जो ओझोन मिळत होता त्यांना, ती एनर्जी संध्याकाळपर्यंत पुरत होती. आता उशिरा उठल्यानंतर ओझोन मिळत नाही. जरा काम केलं की हुस्सकन बसतोय, जरा शेतामध्ये काम केलं की तासभर काम, अर्धा तास काम केलं की तंबाखू बनवतो, परत आणखी करतो. सगळे आपण आहार विहार न पाळण्याचा परिणाम आहे. सुविधा पण वाढल्या नाही. हे कसं आहे माहिती आहे का, हा विषय सगळा समजून घेतला पाहिजे. बरं. पहिल्यांदा हे डोक्यात घेतलं पाहिजे आपल्याला की आपण निसर्गाचे नियम मोडतोय आणि म्हणून निसर्गानं दिलेले आपल्याला शिक्षा म्हणजे आजारपण आहे, हे लक्षात घ्या. निश्चितच. निरोगी राहणं हे जनरल आहे. तुम्ही नियम मोडले की त्याची शिक्षा निसर्ग देणार तुम्हाला. तुम्ही मगाशी म्हणलात निसर्गोपचाराचा तुम्ही उपचार करायला गेलात दम्याचा, त्यावेळेला तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं की चहा बंद. नाही, अभ्यास करायला. हां, अभ्यास करायला. चहा बंद. असे अनेक चहा बंद. आता मी तेच विषय काय झाला, हल्ली काय झालंय, अनेक ठिकाणी चहाचं इतकं सेवन चाललंय आणि अमृततुल्य म्हणून चहाचं सेवन चाललंय. मग त्या विषयाने मला जरा सांगा. कसं? मला असं सांगा, म्हणजे आपण ते एक विषय पक्क डोक्यात घेऊया. पहिल्यांदा हे आपल्या डोक्यात पक्क बसवून घेतलं पाहिजे की मी निसर्गाचे नियम मोडतोय म्हणून मला आजारपण होतात. हा विषय पहिला पक्का केला. मग आता निसर्गाचे नियम शिकवले कुठे जातात? मराठी पहिलीपासून ग्रॅज्युएटपर्यंत कोणत्याही शाळेत कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाहीत. बरं, ते जाऊ दे, बाकीची शाळेत जाऊ दे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जातं का? नाही, तिथे शिकवलं जात नाही. आयुर्वेद तुम्हाला सांगतो मेकॅनिकल सिस्टीमनं आपण शिकणार. पूर्वीचा आयुर्वेदाचा वैद्य कसा तयार व्हायचा, वैद्याच्या हाताखाली पुड्या बांधायला शिकत तो वैद्य तयार व्हायचा. नाडी बघून पुढे द्यायची. हां, आणि ते नाडी कशी बघायची, मग ते बेंबीची परीक्षा कशी करायची, पडजीप कशी भरायची, मग कोणती औषधं काय झाली म्हणजे द्यायची, त्याच्यात ते काढे निकाढे
आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो असं करत करत तो वैद्याच्या हाताखाली वैद्य तयार व्हायचा. आता काय नाही, मेडिकल कॉलेजमध्ये फी भरून डॉक्टर तयार होतात 5-5 वर्ष घालून ना, लाखो रुपये खर्च करून. मग ते लाखो रुपये बापाने कर्ज काढून का आणलेले आहेत म्हटल्यानंतर ते पुन्हा मिळवायला पाहिजेत की. बरं. म्हणजे हा पूर्ण धंदा झाला आहे. पूर्वी वैद्य तयार होण्याकरता काही खर्चच येत नव्हता. उलट त्या वैद्याची सेवा करत करत त्याच्या सोबत काम करत करत तो वैद्य तयार व्हायचा. शिक्षणाला काही खर्चच नव्हता. मग आरोग्य सेवा हा विषय संपलेला आहे. तो संपवला गेला. आपल्याकडं आरोग्य सेवाच होती पूर्वी. मी ते गवनाचं जे तुम्हाला उदाहरण सांगितलं तेच, त्यांच्या हाताखालीच तुम्हाला सांगतो अनेक जण तयार व्हायचे आणखीन तुम्हाला करायचे काम. त्याला काही अपेक्षाच नव्हती. नाडी परीक्षा करून प्रकृती कोणती आहे बघायची, त्याला काय झालं, त्याला काय घ्यायचं ते सांगायचं, त्याला पथ्य सांगायचं, जा भाऊ म्हणून सांगायचं. तो स्वतःहून दक्षिणारूप काय समोर ठेवून नमस्कार करेल ते त्याच. फी म्हणून काही घेत नव्हते. पण हल्ली ट्रेंड बदललाय. ज्याच्याकडे पैसा आहे, याचं कारण यश मिळवायचं आहे. नाही, याचं कारण लक्षात घ्या. हं. शिक्षणच महाग झालंय. ते महागडं शिक्षण घेण्याकरता जे पैसे घातलेत, माझ्या बापानं 20 लाख रुपये ओतलेत बरं. डॉक्टर करण्याकरता. ते 20 लाख व्याजासकट पहिल्यांदा वसूल करायचं, मग माझा बंगला, मग माझी गाडी, मग माझे संसार, मग माझ्या पुढच्या पिढीकरता उभं करायचं आहे. मग त्यानं पैसे घ्यावं नाही तर काय करावं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की विषय हा समाजानं समजून घेतला पाहिजे. हा डॉक्टरांचं काही नाही, ते धंदा करतात चुकीचं काहीच नाही, कारण त्यानं ते विकत घेतलं नाही. ते मग आता लोकांनी समजून उपयोग काय, जी आपली सिस्टीम आहे. नाही, सिस्टीम ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. मी निसर्गाचे नियम मोडलेत म्हणून मला रोग झाले. म्हणजे मी आजारी का पडतोय, तर मी निसर्ग नियम पाळले तर मला काही होणार नाही. म्हणून आम्ही इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचं सध्या जे मी काम करतोय, त्यांनी तो एक कोर्स काढला आहे, कोण बनेगा आरोग्यरक्षक म्हणून. 5वी ते 11वीच्या मुलांच्या करता तो कोर्स आहे. किती पोरं घेतात सिरियसली, किती पालक देतात हा कोर्स देऊया म्हणून. काय आहे त्याच्यात, हां काय आहे त्याच्यात? सगळं त्याच्यात शिकवलं. ते निसर्गाचे साधारण नियम सगळे शिकवले. त्या पोराच्या डोक्यात बसावेत म्हणून सांगितलेत. बापाच्याच डोक्यात नाही तर पोराच्या डोक्यात कसं जातील. म्हणून मी जो निसर्गाचे नियम लोकांच्या डोक्यात बसवण्याकरता म्हणून जो पोस्टल कोर्स तयार केला, त्याला ते अभ्यासक्रम जोडला आहे. कारण माझा पोस्टल कोर्स करणाऱ्या लोकांना 150 घरापर्यंत हे विषय न्यावा लागतो. त्या 150 घरातल्या पोरांना तरी त्या कोर्सची माहिती द्यावी आणि त्याला ते जोडावं म्हणून. विषय वेगळा आहे. आपण जर चर्चा वेगळी केली तर त्याच्यात गोंधळ होईल सगळा. बरं. लोकांनी पहिल्यांदा हे विचार केला पाहिजे की मला निरोगी जगायचं आहे का मला औषध खात खात जगायचं आहे. म्हणून मी माझ्या आरोग्य जागृतीचे 2 भाग करतो. एक, जो आज आजारी आहे त्याच्याशी मी बोलताना वेगळं बोलतो, आणि जो आज निरोगी आहे पण पुढं जाऊन आजारी पडू नये असं त्याला वाटतं, त्याच्याशी बोलताना मी वेगळं बोलतो. जो आज मला काही विकार नाही आहेत पण पुढं मला आजारी पडायचं नाही आहे म्हणून मी काय करावं, मग त्याला ती सगळी त्याची दिनचर्या वगैरे आखून देते. त्याच्यानंतर त्यानं तुम्हाला सांगतो त्याला तो पोस्टल कोर्स देऊन ते निसर्गाचे नियम त्याच्या डोक्यात घट्ट बसवले पाहिजेत. ते घट्ट बसवले तर आचरणात येतील, नाहीतर येणार नाहीत. बरोबर. नुसतं जर निसर्गाचे नियम मी एकदा सांगितलं, वाचलं, आपण पेपरमध्ये वाचल्यासारखं वाचलं, आजचा पेपर उद्याची रद्दी, कोणाच्या डोक्यात राहते. सगळ्या पेपरमधून आरोग्य हा विषय किती दळला जातो आहे, कायम दळला जातो आहे, त्याचा उपयोग काय होतो आहे का, हा विषय महत्त्वाचा आहे. मला जगायचं आहे, निरोगी जगायचं आहे हे आधी प्रत्येक माणसानं ठरवलं पाहिजे. मला निरोगी जगायचंच नसेल असं ठरवलंच नाही तर त्याला काय सांगायचं. बरोबर. तहान लागलेल्या माणसाला पाणी द्यायचं. हो, ज्याला तहानच लागली नाही त्याला पाणी देऊन काय उपयोग आहे. नाही खाणार, त्याला काय होतं, मी खाणार, माझं डोकं दुखतंय, मी एक गोळी खाल्ली लगेच थांबते, मला बरं आहे, तुमचं काय ते काय नको मला. अरे तुझं डोकं का दुखलं, तुला जुलाब लागले का लागले, तुला ताप आला का लागला,
सर्दी झाली, का झाली? याच्या बुडापर्यंत जाऊन ते दुरुस्त करायची तयारी आहे का? म्हणून निसर्गोपचारामध्ये 3 त्रिशूळ आहे: उपोषण, इनेमा आणि उलटी, वमन. हे समजायलाच तयार नाही हो. हे मला त्याची किळस येते. निसर्गोपचार शास्त्राप्रमाणे कोणतंही केमिकल रसायन माझ्या शरीराला चालत नाही. मी खाणार. आमचा शेतकरी सुद्धा तुम्हाला सांगतो रासायनिक खतं ओततोयच आणि सगळं अन्न विषारी करून टाकलं. गांधींचं नाव घेतोय आपण. गांधींचे विचार कधी समजून घेतले का? गांधींनी ज्या वेळेला 1946 साली ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळायचं जवळजवळ नक्की झालं होतं, त्यावेळेला पुण्याजवळ एक व्याख्यान दिलं होतं आणि त्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं होतं की जे गाव मला 20 एकर जमीन दान देईल तिथं मी पहिलं निसर्गोपचार केंद्र भारतातलं उभं करीन. आणि त्याच मिटिंगमध्ये कांचन नावाचे हे उरुळी कांचन तिथले सरपंच त्यांनी 20 एकर जमीन देऊन टाकली गांधींना. मी दिले म्हटले माझी 20 एकर जमीन. आणि म्हणून उरुळी कांचनला त्यांनी पहिलं केंद्र उभा केलं भारतातलं. त्यांची मूळ कल्पना कोणी समजून घेतली का? गांधींचं नाव नोटावर छापणाऱ्या राज्यकर्त्यांनी तरी समजून घेतली का? गांधींच्या नावावर ते राज्य करतात. गांधींना काय करायचं? त्यांनी त्यावेळेला प्रतिज्ञा केली होती, ते जमीन मिळाल्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मी कोणतंही अधिकारपद घेणार नाही. निसर्गोपचाराचं ज्ञान भारतातल्या घराघरापर्यंत पोचवीन, त्याच्याकरता मी काम करीन. कोणतंही अधिकारपद घेणार नाही प्रतिज्ञा केली होती तिथं. किती जणांना माहिती आहे गांधींचं नाव घेणार? नुसतं गांधींचं नाव घ्यायचं. गांधी जयंती आणि गांधी पुण्यतिथी. गांधी जयंती आणि पुण्यतिथीचं सुट्ट्या भोगणाऱ्या लोकांनी जरी गांधी समजून घेतलाय का? सुट्टी पाहिजे मला, गांधी जयंतीची पाहिजे, गांधी पुण्यतिथीची पाहिजे. बरोबर. पण गांधींची काय म्हणत? त्यांनी तिथं पहिलं केंद्र उभं केलं. ते पहिलं केंद्र उभा करत असताना गांधींचं काय तोपर्यंत इतकं प्रस्त वाढलेलं होतं. त्यांनी सहज सांगावं कोणत्याही उद्योगपतीला एवढी देणगी ते फाटकन द्यायचे. आणि म्हणून मणिभाई देसाई वर्ध्याचे आपले शिष्य त्यांनी बोलवून घेतले. त्यांना सांगितलं हे केंद्र उभं कर. त्यांना केंद्र उभं करताना पैशाची गरज लागली. गांधींना कळवायच्या फाटकन जा यांच्याकडे घेऊन एवढे पैसे सुरू. ते उभं केलं केंद्र. त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी ही प्रतिज्ञा केली होती, मी कोणतंही अधिकारपद स्वीकारणार नाही आणि निसर्गाचं ज्ञान हे घराघरापर्यंत पोचवीन. पुढं ते केंद्र उभं राहिलं. गांधी गेले आणि ते उभं केलेलं त्यांनी केंद्र, त्यांनी तरी ते काम केलं का? गांधींच्या नावावरती उभं केलेलं केंद्र पुन्हा 1958 साली बाळकोबा भावेनी ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आढावा बैठक घेतली, गांधींनी हे उभं केलं, त्याचं पुढं काय झालं त्याची आढावा बैठक घेतली. त्याचं बाळकोबा भावेंचं भाषण आहे प्रसिद्ध झालेलं. किती जणांनी वाचलं आहे? नाही वाचत, कोणीही वाचत नाही, कोणालाही गरज नाही आहे. बरं. आज राजकर्त्यांना हे गांधीजींचं आरोग्याची कुंजी त्यांचं पुस्तक आणि हे बाळकोबा भावेंनी ज्या वेळेला आढावा बैठक घेतली त्यावेळेचं त्यांची टिप्पणी, त्यांचं पूर्ण भाषण आहे आढावा बैठकीत घेतली. त्यांनी सांगितलं गांधींनी का उभा केलं होतं, गांधींचं म्हणणं काय होतं. केवळ एक केंद्र उभं करायचं नव्हतं त्यांना. त्यांची कल्पना अशी होती की अशी केंद्र प्रत्येक प्रांतात उभी राहिले पाहिजेत, मग नंतर पुढं जाऊन प्रत्येक जिल्ह्यात उभी राहिली पाहिजेत आणि प्रत्येक तालुक्यात, मग विकासखंडात आणि प्रत्येक गावात. आणि अशी याचे मॉडेल्स. आणि पुढं गावात केंद्र आहे, उपचाराचे सर्व साधनं आहेत, पण कोण आजारीचं नाही म्हणून ते बंद पडलं पाहिजे. म्हणजे निरोगी भारताची त्यावेळेला त्यांनी स्वप्न पाहिली होती. निरोगी भारताची स्वप्न पाहिली होती त्यावेळेला त्यांनी. निरोगी भारताची स्वप्न होती गांधींची. आता नुसते दवाखाने काढत निघालो आपण, ते नाही. मी परवा विचारलं आमच्या सांगली जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना, म्हटलं आरोग्य केंद्र आहेत सांगली जिल्ह्यात,
त्या केंद्रात आरोग्याचा विचार किती करता तुम्ही? नुसतं आमकं रोग आमकं औषध, आमकं रोग आमकं औषध, सगळा गोंधळ आहे. मी मूळ मुद्दा विचारतो की आपण याच्यावरती हा एका एपिसोडमध्ये किंवा एका याच्यामध्ये मांडण्याचा संपणारा विषय प्रश्न नव्हे. मी विचारतो एक मूलभूत प्रश्न विचारतो, सगळ्यांना जाहीरपणानं विचारतो. 5-5.5 वर्ष आरोग्याचं शिक्षण घेतलेले डॉक्टर्स ते निरोगी आहेत का? का नाहीत? रक्त किती बनतंय, कुठं बनतंय, कुठणीकडनं कसं जातं आहे, कुठनं काय होतं आहे, सगळं शिकलं ना 5.5 वर्ष. मग स्वतःचं आरोग्य सांभाळता येते की नाही? मग स्वतःचं आरोग्य जर सांभाळता येत नसेल तर समाजाचं आरोग्य कसं सांभाळणार? आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. याचा अर्थ मी त्यांच्यावर टीका करतो असं नाही. त्यांचा काय दोष नाही, त्यांना शिकवलंच गेलं नाही. आणि याचं कारण जर लक्षात घेतलं तर 1813 साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक षडयंत्र रचलं गेलं. 1813ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की भारतातलं राज्य आपलं हे तिथं सुस्थिर करण्याकरता आणि आपल्या ख्रिश्चन धर्माचा तिथं प्रचार करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, याच्यावरती त्यांची चर्चा झाली. आणि त्यांनी म्हटले त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून भारताचा अभ्यास करण्याकरता लॉर्ड मॉन्ट्रोनं पाठवलं इकडं. लॉर्ड मॉन्ट्रोनं त्यांनी मद्रास प्रांताचा गव्हर्नर करून पाठवलं त्याला. पैसा सरकारी, टार्गेट भारताचा अभ्यास करायचा. त्या मॉन्ट्रोनं संबंध भारतात हिंदून या ठिकाणी इकडून त्यांनी जे फाइंडिंग दिलं त्या ब्रिटिश सरकारला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, इतर अनेक त्यांनी काय काय केलं पाहिजे असे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. पण पहिल्यांदा त्यांनी सांगितलं भारतातली शिक्षण पद्धती आणि न्यायव्यवस्था ताबडतोब बदलली पाहिजे. न्यायव्यवस्थेबद्दल बंद्राव म्हणतोय की इथं म्हटले भारतामध्ये गावागावात काही घडलं की पंच बसतात म्हटले, दोन्ही बाजू ऐकतात, न्याय देतात आणि ते लोक मानतात. हे फार भयानक आहे म्हणतोय. न्याय मिळाला नाही पाहिजे, न्याय मिळतोय असं वाटलं पाहिजे, न्याय मिळाला नाही पाहिजे. आणि ब्रिटिश एक तत्व आहे, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय. आणि आज काय आपली न्यायव्यवस्था आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल म्हणतोय, शिक्षणामध्ये नकळत या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये अध्यात्म शिकवलं जाते. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, वहाँ हाथी है न घोडा है, वहाँ पैदल ही जाना है. त्यामुळं ही माणसं परचेसेबल होणार नाहीत. भारतीय शिक्षण घेतलेला मनुष्य विकला जाणार नाही. म्हणून इथली शिक्षण व्यवस्था आधी बदला आणि न्यायव्यवस्था बदला. म्हणून मग शिक्षण व्यवस्था बदलण्याकरता ते ह्याला तयार केलं त्यांनी, मेकॉलेला. ह्या मेकॉले इथं अत्यंत हुशार मनुष्य, पण तिथं सरकारला तिथल्या सळोखे पळो करून टाकलं होतं त्यानं. त्याला त्यांनी शिक्षण तज्ज्ञ म्हणून प्रोजेक्ट केला, भारतात पाठवला. त्याला टार्गेट दिलं होतं की इथल्या शिक्षण व्यवस्थेतनं अध्यात्म बाजूला काढतो आणि लोक पैशाच्या मागं कसं लागतील हे बघ, अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था तयार कर. आला तो इथं आल्यानंतर त्यानं पहिल्यांदा सांगितलं, एक अभ्यासक्रम तयार केला त्यानं. आणि तो अभ्यासक्रम पहिल्यांदा मद्रास आणि केरळच्या चर्चने दिला. आणि त्यांनी ते शाळा काढायला सांगितले आणि त्याला सरकारतर्फे ग्रँट दिली. आमचे शिक्षण तज्ज्ञ गेले पळत, त्याला देता आम्हाला द्या. ठीक आहे म्हणले, आमचा हे अभ्यासक्रम घ्या, आम्ही देतो. सुरू झालं. सगळं अभ्यासक्रम बदललं. आज संपूर्ण अभ्यासक्रम आपला आरोग्यशास्त्राचा असा आहे, जागतिक औषध लॉबीच्या तालावर नाचणारा आहे.
WHO. आणि जेवढे म्हणून आपण डॉक्टर्स तयार करतोय समाजात, ते जागतिक आरोग्य केंद्र, जागतिक औषध लॉबीचे वेठ बिगार झालेत. ते नाचवतायत की नाचतात, इलाजच नाही. शिक्षणाकरता घातलेला पैसा परत काढायला लागणार, काय करणार? उपाय काय? उपाय हाच की जो मनुष्य ज्याला डोकं ठिकाणावर आहे त्यांना निसर्गाचे नियम समजून घ्यावेत. घरातल्या लहान मुलांच्यापासून ते निसर्गाचे नियम डोक्यात त्याच्या बसले पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये सकाळी उठायचं का सांगितलं लवकर, त्याच्यानंतर उठल्यानंतर त्याची दिनचर्या कशी असायची. आज किती घरातली मुलं सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सांगतो पहाटे 5 वाजता उठून तुम्हाला सांगतो अभ्यास वगैरे करून तुम्हाला सांगतो सूर्योदयापूर्वी तुझं आंघोळ वगैरे झाली पाहिजे, त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवाला नमस्कार कर, घरातल्या मोठे माणसं असतील त्या सगळ्यांना नमस्कार कर. ते किती घरातले लोक करतात. संस्कार संपवून टाकले. ह्याचं कारण ते 1883 रोजी जे पार्लमेंट तिथनं त्यांनी सुरुवात करून दिली. ह्याला म्हटले त्याच्यातले विद्वान लोक भाड्याने घ्या. विद्वान लोक भाड्याने मिळतात पण संस्कारही मिळत नाहीत. म्हणून संस्कार महत्त्वाचे आहेत. आता आपण मान्य करतोय नाही की ह्याच्यामध्ये बरं काय, हा विचार करत असताना फक्त एवढंच करावं लागेल. सोपं आहे, विषय अवघड नाही आहे, विषय सोपा आहे. सोपं. ज्याला निरोगी राहायची इच्छा आहे त्यानं पहिल्यांदा निसर्गाचे नियम डोक्यात बसवून घेतले पाहिजेत. माझ्या डोक्यात निसर्गाचे नियम जर घट्ट बसलेले असले तर ते सहजपणानं माझ्या आचरणात उतरतात. त्याला वेगळं काय करावं लागत नाही. चुकून लाट लागल्यानंतर वाकून नमस्कार करतो की नाही? करतो ना आपण. त्याच्यातलाच प्रकार आहे. माझ्या डोक्यात घट्ट बसले, माझा पाय त्याला लागला, आपण नमस्कार केला पाहिजे. मग डोक्यात निसर्गाचे नियम बसवले पाहिजेत. आणि म्हणून मी त्याच्याकरता निसर्ग नियम बसवण्याकरता एक पोस्टल कोर्स तयार केला आहे. तो धंदा म्हणून नव्हे, ती सेवा म्हणून केला आहे की जे त्याची एक विशिष्ट अभ्यास पद्धती तयार केली आहे. आणि त्या पद्धतीनं जो अभ्यास करायला तयार आहे त्याला मी तो नाममात्र शुल्क देतो आहे. म्हणजे त्याचं त्या पोस्टल कोर्सचं सगळं लिटरेचर देतो मी. अभ्यास कसं करायला पाहिजे ते शिकवतो आहे. अभ्यास करून घेतो आहे, त्याचे दरमहा अहवाल घेतो आहे त्याची अभ्यासाचे. त्याच्यात काही दुरुस्ती असेल तर त्या शिकवतो आहे. तो 1 वर्षाचा कोर्स पूर्ण करून घेतो. त्या संपूर्ण वर्षाची फी मी फक्त 500 रुपये घेतो. का तर त्याच्या डोक्यात बसलं पाहिजे. आणि त्या काळात त्याला 150 घरामध्ये आरोग्य जागृती त्यानं केली पाहिजे. हे त्या अभ्यास पद्धतीत बसवलं. म्हणजे एकानं जर ते कोर्स घेतला तर तो 150 घरापर्यंत ती ज्योत नेणार आहे. आणि त्या 150 घरात ज्या घरात तो चांगल्या पद्धतीनं ते समजून देईल त्याचं महत्त्व, त्यातल्या आणखी कित्येक जणांनी जर अभ्यास सुरू केला तर ते पुन्हा 150 घरात पुढे नेणार आहेत. असे ज्योतशी ज्योत जगात चलो, या पद्धतीने ते होणार आहे. किती आरोग्य सेवक तयार केले तुम्ही? हे जे निसर्गोपचार आता जवळजवळ 150 लोकांनी अभ्यास चालू केला आहे. आता कार्यरत आहेत? हो, कार्यरत आहेत. अनेक ठिकाणाहून मागणी पण आहे. पण आता एकंदरीत उद्याच्याला पुढच्याच 15 आठवड्यात पुण्याला एक 5-6 जण तयार झालेत. त्यांचं माझं फोनवरती बोलणं झालं, तुम्ही माझ्या पद्धतीनं अभ्यास करणार का? तर मी हा कोर्स देणार, नाही तर देणार नाही. काय कोणाचं बंधन नाही माझ्यावरती. मी आपल्यावर एक संस्कार आहेत, आपल्याकडे विचार आहे, आपल्याकडे दिशा आहे, तुम्ही मार्गदर्शन करताय, हे योग्य आहे. परंतु आता जे शेतातल्या पीक उगवण्यापासून खाण्यापर्यंत किंवा आहार विहार व्यायाम जे सगळे प्रकार आहे इथं सगळीकडं एक विष झालेलं आहे. तो विषय पुढचा आहे. हां, मग ज्या वेळेला आपण यशस्वी कसं होणार? नाही, आता तो विचार तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला पहिल्यांदा मला निरोगी जगायचं आहे हे माझ्या मनात नक्की होत आहे. आज बाजारामध्ये रिफाईंड तेल आहे, बिनधास्तपणानं खाताय की नाही? खाताय ना. मग ते परत सरळ सरळ विष आहे हे समजून घेतलं का? त्याच्याऐवजी जर फिल्टर घेतलं तर मग त्या जाहिराती येतात, हार्ट अटॅक होणार नाही, रिफाईंड आहे, डबल रिफाईंड आहे. मग कसं करणार?
मी काय म्हणतो माहिती आहे का, जाहिरात कशाची करावी लागते? डुप्लिकेट म्हणजे चहाची सुद्धा जाहिरात करूनच आपल्या चहा रुजवला का नाही? रुजवलं. मग जाहिरातीवरती जाणार का तुम्ही, का त्याचं सत्य शोधणार? तेलाचं शास्त्र आहे असं, तेल एकदा गरम करून थंड केल्यानंतर पुन्हा गरम करायचं नसतं. हॉटेलमध्ये आपण खाणं वाईट का म्हणत होतो? तेच तेल वापर. कारण तेच ते तेल पुन्हा पुन्हा उकळलं जात आहे म्हणून ते वाईट. नाही तर हॉटेलमध्ये भजी वाईट आणि घरात केलेले भजी चांगले आहेत असं काय असतं काय? त्या भजी तेच, बेसन तेच आहे, तळायचं तेच काम केलं आहे. पण घरामध्ये आपण एकदा भजी केल्यानंतर राहिलेलं तेल आहे ते फोडणीमध्ये वापरून ते संपवून टाकतो आपण. बरं. ते पुन्हा पुन्हा नाहीत त्यापत. नाही. पण हॉटेलमध्ये मात्र कढईमध्ये भरलेलं तेल तेच त्याच्यामध्ये तळल्यानंतर तीच कढई उचलून ठेवली जाते आणि परत आणि दुसऱ्या दिवशी तीच कढई ठेवते, त्याच्यात आणखी थोडं तेल ओततात आणि पुन्हा भजी तळायला चालू करतात. म्हणजे एकदा तेल तापवलेलं पुन्हा थंड करून तापवायचं नसतं, हे सांभाळलं जात नाही म्हणून ते वाईट. नाही तर बेसनच्या ऐवजी मक्याचे भजी करून दिले तुम्हाला, काय मका काय वाईट आहे का? मका सुद्धा धान्यच आहे की नाही? बरं. ते नाही वाईट नाही. मग आता 5 स्टार हॉटेल वगैरे जे आहेत ना, त्याच्यामध्ये जास्त पैसे देऊन जे खातात लोक, ते तेवढ्यापुरतंच करतात, ते पुन्हा पुन्हा तापवत नाहीत. ते मोठ्या 5 स्टार ते सगळं असं पाळलं जातं त्याच्यात. हे आपण कुठं विचार करतोय? आपण काय म्हणतो माहिती आहे का, जाताना आपलं हे चला, ज्याला समजूनच घ्यायचं नाही. हे बघा, मला सांगता अहम ब्रह्मस्मी, मला सगळं कळतंय असं एकदा तुमच्या मनात झालं, मग तुम्हाला कोण सांगणार? बरं. संपूर्ण गीता सांगत असताना, गीता वाचा तुम्ही, भगवद्गीतेमध्ये युद्धभूमीवरती ज्यावेळेला अर्जुनाला क्लौंबे आलं, नैराश्य आलं, हे माझेच भाऊबंद माझ्यासमोर लढायला उठलेत आणि ते मी कशाला लढू, त्यावेळेला भगवंतानं गीता सांगितली संपूर्ण. 18 अध्याय गीता वाचा. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंताने गीता सांगायला सुरुवात केली. पण दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की माझं धर्माचं ज्ञान नासलंय, मला काय करावं हे समजणं झालंय, देवा तू मला समजून सांग, असं नम्रतेने विचारतो म्हणून तो गीता सांगतोय. बरं. अर्जुन जर नम्र झाला नसता तर भगवंताने गीताच सांगितलं. आज लोक नम्र आहेत का? मला काहीतरी समजून घ्यायचं आहे या दृष्टिकोनातून जे जे तयार होतील ते निश्चितपणाने समजून घेतील आणि असे कित्येक जण समजून घेत आहेत. प्रमाण कमी आहे आत्ता, बरं, पण हे वाढायला. ज्यांना आज काही आरोग्य नाही, काही विकार नाही आहेत, त्यांनी दिनचर्या कशी ठेवावी ते सांगूया. किंवा ज्यांना निरनिराळे विकार आहेत त्यांनी त्यांचे विकार घालवण्याकरता काय करावं. कॅन्सरवरती एवढा दंगा करतात, एवढा दंगा चालला आहे तुम्हाला सांगतो. एक असं शिरोळ वगैरे या भागामध्ये तरी कॅन्सरचं बेल्टच्या बेल्ट तयार व्हायला लागला आहे. 2 देशी गाईच्या मध्ये कॉट टाकून झोपल्यानंतर कॅन्सरचा पेशंट चौकर लिकर होतोय. हे मुंबईतल्या डॉक्टरांना समजलं, इथल्या लोकांना समजलं का हो? नाही. इथं तुम्हाला सांगतो, सांगली, मिरज इतर ठिकाणी जे कॅन्सर हॉस्पिटल आहेत किंवा जे कॅन्सरवरती विचार करतात त्या डॉक्टरांना समजलं का? समजून घेतलं का त्यांनी? त्यांनी मोठमोठ्या मशिनरी आणल्यात, त्याचं काय करायचं? मग काय करायचं त्याचं? पैसा घातलेला आणि काय नको. हा म्हणजे तोच विषय आला ना शेवटी. लोकांना कापायचं आहे, पिळायचं आहे. आणि मुळात सरकारला ह्याच्यात जाग नाही तर काय करायचं आपण? निश्चित सरकारला तरी कुठं पाहिजे हे? अगदी बरोबर. मी 15 वर्षापूर्वी आरोग्यमंत्र्यांना लेखी कळवलं सगळं, त्यांच्या फाईलमध्ये असेल तिथं. नाही आता जागा आहेत, लवकर जाग येणार. आणि मी म्हणतो सरकारला येऊ दे न येऊ दे, त्यानं सरकार आता काय झालं माहिती आहे का? मी जसं सांगतो ना, आरोग्य हा जसा धंदा झाला आहे तसं राजकारण सुद्धा धंदा झाला आहे. बरोबर. अगदी स्पष्ट शब्दात सांगतो. मला काही त्याच्याबद्दल कोणती भीड नाही, भाड नाही.
अगदी होणार. राजकारणाच्या गल्लीमध्ये 67 ते 87 20 वर्ष फिरून अंगाला काळं नाल लावून घेता आलं मी बाहेर. राजकारण म्हणजे कोळशाची वकार आहे. एवढे टाका एवढे मिळवा. मग याला त्याला आपण कशाला विचार करत बसायचं. मी काय म्हणतो मी माझं काम शांतपणानं करायचं. जेवढे लोक तुम्हाला सुद्धा आता हे तुम्ही मुलाखत घेतली, ती मुलाखत बघतील लोक. मुलाखत बघून ज्यांना स्वतःचं कुटुंब निरोगी जगावं असं वाटेल ते बोलवतील तर जाईन मी. आणखी तुम्हाला सांगतो तिथं कार्यक्रम देईन. अगदी आणि कार्यक्रम दिल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यातनं जे चांगला रस्ता माणसाला जर जायचं असेल देवाच्या आळंदीला तर त्या देवाच्या आळंदीचा रस्ता धरला पाहिजे का नको. आम्ही रस्ता धरला चोराच्या आळंदीचा आणि आम्हाला देवाची आळंदी मिळावी. कशी मिळणार. मिळणार नाही आणि अपेक्षाही करणार. ज्याला समजून घ्यायचं आहे त्याला सांगायचं. ज्याला समजूनच घ्यायचं नाही त्याला सांगायचं कशाला. मी निरनिराळ्या मेडिकल कॉलेजेसमधनं लेक्चर असतात माझे. मी तोंडावर सांगतो तरीसुद्धा पुन्हा पुन्हा बोलवतात ते. खरं म्हणजे मी इतकं कडक बोलतो की माझं कडक बोलणं ऐकून त्यांनी खरं म्हणजे बोलवू सुद्धा नाही. बरोबर आहे. आपण बऱ्याच चर्चा केली या ठिकाणी आणि तुमचं वय पाहता तुमचा अनुभव पाहता खूप तळमळ आहे तुमच्या मनात की हे सगळं करायला पाहिजे. लोकांनी संस्कार अंगीकारले पाहिजेत आणि आपलं घर आपण स्वतः निरोगी कसं राहता येईल. मग आपला परिसर असेल गाव असेल तो नंतरचा विषय आला. परंतु प्रत्येकानं आपल्या मनात एक ठाम विचार केला पाहिजे की मला या निरोगी राहायचं आहे. मला कोणत्याही औषधाशिवाय जगायचं असेल तर मला कोणत्या मार्गाने जावं लागेल. जसं साहेब म्हटले की आळंदी देवाच्या आळंदीला जायचं आहे ना, मग तुम्ही चोराच्या आळंदीला जाऊ नका. आपण थोडासा मार्ग बदलूया रस्ता. तर आपण रस्ता कुठल्या मार्गाने गेल्यावरती आपण देवाच्या आळंदीला जाणार आहे हे प्रत्येकाने एकदा निश्चित केलं पाहिजे. आणि आपण त्या मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं तुम्ही म्हणताय की अजून मला बोलवलं तर मी प्रत्येक ठिकाणी पोहोचायला तयार आहे. म्हणजे 84 वर्षात तुम्ही एवढा उत्साहानं एवढ्या तळमळीनं लोकांसाठी द्यायला तयार आहात. म्हणजे लोकांचीच आता दुबळी झोळी आहे की काय असं वाटायला नको. त्यामुळं प्रत्येकाने या ठिकाणी या मुलाखतीतून थोडासा आत्मबोध घेऊया आणि आपण आपलं कुटुंब निरोगी राहायला पाहिजे ह्या दृष्टीनं विचार करूया आणि निसर्गाकडे वळूया. तरच आपल्याला इथून पुढचं आयुष्य आनंदी जगता येईल. फार मोठ्या संख्येचं लोक जमायला नको आहेत. 5-50 घरची माणसं एकत्र जमली आणि बोलवलं तरी सुद्धा तेवढं ते आपल्याला कार्यक्रम करू शकतो आपण. बरं. 500 माणसं ना 5000 माणसं ऐकली आणि त्यातल्या 5 माणसाने सुद्धा फॉलो केलं नाही. त्याच्यापेक्षा 25 माणसाने ऐकले आणि त्यातले 15 माणसाने फॉलो केलं तर 50% रिझल्ट मिळायचा. बरोबर. जिथं रिझल्ट जास्त टक्के मिळतो तिथंच काम केलं पाहिजे ना. एवढ्या सगळ्या अवतीभोवती निगेटिव्ह वातावरण असताना सुद्धा 84 वर्षापर्यंत हे अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक आहेत. म्हणजे म्हणतात मला 5 लोक असू द्या 10 लोक असू द्या 15 लोक त्यांना पण ते ज्ञान द्यायसाठी ते तयार आहेत. त्यामुळं प्रत्येकाने या ठिकाणी आपलं आरोग्य आणि आपलं कुटुंबाचं आरोग्य जपूया. त्यांच्या विचार थोडंसं अंगीकारूया. आणि अधिक जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर सरांचा मी नंबर या ठिकाणी स्क्रीनवरती देत आहे. त्या स्क्रीनवरती नंबरवर आपण सरांना कॉन्टॅक्ट करावं, संपर्क करावं आणि त्यांच्याशी मार्गदर्शन घ्यावं त्यांचं. सर आपण या ठिकाणी आलात खूप दिलखुलास आणि स्पष्ट भाषेत तुम्ही ज्या ज्या परखड मतं मांडलेले आहेत ते समाजासाठी म्हणजे तुम्हाला तो अधिकारच आहे ते मत मांडण्याचं. कारण तुम्ही तेवढा अनुभव घेतला आहे एवढ्या चळवळीतून किंवा सर्वच ठिकाणी काम केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद.